आई कुठे गेली तर इथंच तर बसली होती अंगणात मी. कुठं गेली काय माहित. चंपा काकू सोबत बोलू राहील ती आई. माहित नाही त्याच्यासोबत कुठं गेली का तर. आता कुठं जाऊ आईले ढूंढायले. जाऊ दे गेली असन कुठं येईन आपस. का होत आई कोणीच तर नाही आहे. ना मुन्नी आहे ना रंजना आत्या आहे. त्याच्या मागं मागं आलो होतो आपण. त्या तर गायबच झाल्या. आता कुठं जाता आपण. चला वापस घरी. आपस येते नात्या घरी. अरे ह्या विशाखा वहिनी आनंदी वहिनी आहे ना. हो हो त्याच आहेत. आज कसे काय दर्शन झाले आईचे. मी काय म्हणतो ताई तुम्हाला गलतफहमी झाली असन. काही मोठी गोष्ट नाही आहे. त्या अशाच गोष्टी करत असतील. पण आत्याबाई मोठ्या रागात गेल्या होत्या ना. जसं काही कोणासंग भांडणच करतात आता. आता त्या दोघी बी गायब झाल्या. आत्याबाई बी नाही आहे. पुऱ्या गावात कुठं ढूंढतात येईल. चला घरी येत बसती ना आपस. काही मोठी गोष्ट नसन. तुम्ही फालतू एवढं टेन्शन घेऊन राहिल्या. पण बाई ना तुला माहित नाही ना मी गोष्टी ऐकल्या ना त्याच्या थोड्या ऐकू येत होत्या मला. हो ना हो आता कोणासोबत भांडण करायलाच गेलेली आहे. मग आता काय करता. आता बाई तर काही दिसून नाही राहिल्या. मुन्नी बी नाही दिसू राहिली. रंजना आत्या बी नाही दिसू राहिल्या. कुठं चालता आपण. ओ विशाखा वहिनी आनंदी वहिनी इकडे. अरे कल्पना तुम्ही गेला नाही का आज कॉलेजला. नाही हो वहिनी आज कॉलेजलाच नाही गेली. हो का काऊन तब्येत नाही आहे का ठीक. नाही ना आज बरंच नव्हतं वाटू राहिलं. काय झालं नाही कल्पना. काही नाही वहिनी डोकं दुखत होतं. हो का दवाखान्यात नाही गेले मग. वहिनी डोकं दुखाले दवाखान्यात कायले. बाम गिम लावली मी ना. चांगलं वाटत आहे आता थोडीशी झोपली तर. हां झोप नशीन घेत तुम्ही बरोबर आहे ना. झोप तर घेतो म्हणा पण तेवढी नाही. अभ्यास असते ना. हेच दिवस आहे काहीतरी करायचे काहीतरी बनायचे अभ्यास करायचे नाही का. झोपेसाठी तर पुरी जिंदगी पडलेली आहे. आता शिकू सवरू आपण तर आपल्या समोर कामात येईन नाही का. बरोबर आहे तुमचं. अभ्यास तर करायलाच पाहिजे. पण शरीराला झोप बी आवश्यक आहे. थोडी झोप बी घेत जा. हो ना वहिनी. मी काय म्हणतो ती कल्पना तुम्हाला आमची आत्या काही दिसली का. कोण वच्छला काकू. हो दिसल्या का त्या. नाही वच्छला काकू तर नाही दिसल्या. मुन्नीबाई आणि रंजना आत्या दिसल्या का. नाही बा त्या बी नाही दिसल्या. मला माई आई दिसली का. तुम्ही तिकडून येऊ राहिल्या ना. माई आहे का तिकडे. नाही बाप्पा मला तुमची आई नाही दिसली. सांगा बाप्पा आई कुठं गेली आणि कुठं नाही. तुम्ही कुठं चालले होते आता. आम्ही का बस कुठं नाही. बस असं निघालो होतो. म्हटलं चला या चक्कर मारून गावातून. तसं तर कधी घराच्या बाहेर निघणं होत नाही. कामधंदे झाले लवकर तर ताईला म्हटलं मी ना चला गावातून एक चक्कर मारून येऊ. हो बाप्पा तुम्ही तर दिसतच नाही. आज तर लय दिवसांनी दिसल्या तुम्ही. कामं राहते ना कल्पना. तुमचं लग्न झालं ना तुम्हाला माहीत पडेल मग किती कामं राहते तर. वाटतं बाप्पा मी लग्न नाही करत. कोण लग्न करीन कामं करीन. मी तर चांगलं शिकतो सवरतो आणि मोठ्या नोकरीवर लागतो. मी नाही करत लग्न गिग्न. सऱ्या पोरी लग्नाच्या पहिले असंच म्हणतात. मग बरोबर लग्न करा लागते. नाही बहिणी मी खरं बोलू राहिली. मी नाही करणार लग्न. मी शिकणार मोठ्या नोकरीवर लागणार आणि माय बाप वागवणार. चांगले विचार आहेत तुमचे. मग नाही तर काय वहिनी लग्न करून कोणाचं भलं झालं की माय भलं होणार. हो बाबा हे गोष्ट बरोबर बोलल्या तुम्ही. मग नाही तर काय वहिनी बाहेर काय उभे आहे तुम्ही. चला ना या ना घराच्या अंदर. चहा पाणी बनवतो ना तुमच्यासाठी. नाही कल्पना राहू द्या. या ना बाप्पा अंदर. माघारी तर कधीच नाही आल्या तुम्ही. बनवतो ना चहा पाणी तुमच्यासाठी. ताई चला ना. कल्पना एवढा आग्रह करू राहिला एवढा मानसन्मानानं बोलवू राहिले आपल्याला तर चला ना. अर्धा कप चहा पिऊन घेऊ. तसं तर कधी आपलं येणं होत नाही. आता आत्या बेबी नाही आहे घरी आणि आलेलं असावं बाहेर तर चला ना पिऊन घेऊ अर्धा कप चहा. हो आनंदी बरोबर बोलत आहे तू. कल्पना जास्त चहा नका देसा ना. अर्धा कपच चहा देसान. आताच आमच्या घरी चहा बनला होता तर आम्ही पिऊन आलो. बरं वहिनी चला. हो चला. हा काय शांते जास्त मुजोरी नको करू तू माझ्यासोबत. ती मुजोरी करू का तू करू राहिली. कोण आहे ते म्हणणारी अन्न दिले माझ्यासमोर. भेटतात ना शांते तुले गावातल्या सऱ्या बाया भेटतात म्हटलं. त्या बायाचं खोटं नाही आहे तर त्याला भ्याची काय गरज आहे. भ्याची काय गरज आहे. त्या बाया खराब बोलू राहिल्या ना तर अन्न माझ्यासमोर. बापा रे हा आवाज तर आत्याबाईचा आहे ना. हो ताई आत्याबाईचाच आवाज आहे. पण दुसरा आवाज कोणाचा आहे माय. का तू हिंमत कशी काय झाली माझ्या घरी यायची आणि माझ्या घरी येऊन मला बोलायची. कशी काय हिंमत झाली तू. ताई 100% हा आवाज शांता काकूचा आहे. काय शांता काकूचा. मी म्हटलं ना आता कोणासंग भांडण करीन म्हणून. तू म्हणत होती व्यायाम झाला असेल तुम्हाला. तुम्ही असाच विचार करू राहिला. काय बरं मी जे म्हटलं ते खरं झालं का नाही. ताई हा टाइम ह्या गोष्टी करायचा नाही आहे. चला लवकर आता तिथं भांडण करू राहील शांता काकूसोबत. आता मायबाई व भांडण चालू आहे वाटते कुठं तरी. कल्पना राहू द्या चहा. नंतर कधी येऊ आम्ही तुमच्या इथं चहा प्याले. काऊन वहिनी चला ना चहा मानतो ना. नाही पानं भांडणं उराले ना. बापा भांडणं तर होतच राहतात. काही लक्ष नका देऊ तुम्ही. तुम्ही घराच्या बाहेर निघत नाही ना म्हणून तुम्हाला माहित नाही. होतच राहतात भांडणं. काय लक्ष द्या लागते. नाही ना पण आमच्या सासूबाईचं भांडण आहे ना हे. आमच्या सासूबाईचा आवाज ऐकू राहिला ना. हो आणि दुसरा आवाज शांता काकूचा आहे ना. हो कल्पना येतो आम्ही. नंतर कधी येऊ ना तर चहा पिऊ. लागेल तर नाश्ता करून जाऊ पण आता नाही. आता आम्हाला जाऊ द्या. बरं बापा वहिनी आता तुम्ही म्हणून राहिल्या तर या मग. हो येतो आम्ही येतो. हो या वहिनी जा लवकर. चला नंदी. हो ताई चला. मला असं वाटत आहे माझी आई बी ह्याच भांडणात गेलेली आहे. फक्त भांडणात आईचा काही हात नसावा बस. शांता काकू जाऊ द्या ना. तुम्ही तो समजूतदारपणा घ्या. तुम्ही तर एवढा समजदार आहे. जाऊ द्या ना माफ करून द्या ना. बाई रेखा सुरेखा काय नाव आहे तुझं. माफ करून द्या म्हणजे माझी गलती आहे का. माफ करून द्या कशी काय बोलली तू.
शांताबाई माया चुगल्या करीन, गावात मी माई नामोशी करीन, आणि शांताबाई सर्व करून मला माफ करीन, आहे ना, जशी माई गलती आहे. कशी बोलतो हो तू? हा, खासच आहेस लगे. मग काय करता ते बाई? हा, भांडणं करता का? मी तर दोघीले समजून सांगायचं काम करू राहिली बापा. बाई सुरेखा, तू कोणाला समजून सांगू राहिली? हा, सांगू कोणाला राहिली तू समजून? समजून बी समजदार माणसाला सांगा लागत असते. ज्या माणसामध्ये स्वतःची समजच नाही आहे त्याला काय समजून सांगू राहिली तू? ह्या वच्छलामध्ये स्वतःचा दिमाग असता, स्वतःची काही समज असती, तो दुसऱ्याच्या बोलण्यात शाली नसती. दुसऱ्याच्या बोलण्यात येऊन माझ्यासोबत भांडण करायला आली ते. स्वतःचा तर काही दिमाग नाही आईले. शांते, हा, दिमाग नाही आहे कोणाला म्हणून राहिली हो तू? हा, कोणाला म्हणून राहिली? असं डोकं आउट नको करू तुम्ही. मग बेकारच काम होऊन जाईल. हा, काय माय बाई, दोघी बी बातोचे शेर आहे. फक्त फक्त बोलूच राहिल्या. पकडा ना म्हणा एकामेकीचे केस आणि पाळा ना खाली. काय देतो उभं राहून गोष्टी करू राहिल्या फक्त. असं कोणतं भांडण आहे माय बाई? मजाही नाही राहिली भांडणात. फक्त एकामेकीला बोलू राहिल्या, तू अशी तू तशी. का व रंजना? हो माय बाई, मला वाटलं होतं वच्छला चांगलं भांडण करीन. वच्छला तर बोलूच राहिली फक्त. थांब ना, वच्छलाले फॉर्म मध्ये येऊ दे ना. ते फॉर्म मध्ये आली की मग तर शांताबाईला उरून पुरते. शांते, तुझ्यासारखी बाई म्हटलं पाहिली नाही मी ना, पाहिली नाही. माझ्या पुऱ्या जिंदगीत म्हटलं त्यासारखी बाई मी ना पाहिली नाही. एक नंबरची खोटारडी, खोट्या खोट्या गोष्टी करत राहते, त्याच्या चुगल्या करत राहते. हा, चुगल्याच्या गोष्टीत तू राहूस ते. सुरेखा, हट म्हणतात, हट बरं हट. सुरेखा काय करू राहिली होती का? हटत नाही म्हणतात. हो दे ना म्हणा, दोघीचे भांडणं चांगले अन्नदा म्हणतात करू राहिली. कोणी या सुरेखाच्या सासूला सांगावं माय, ह्या सुरेखाला घेऊन जा म्हणा इथून. ह्या सुरेखाच्या ना चांगली पिटाई नाही राहिली यायची. मधात उभी राहिली निरा, भांडणं आवरायचे प्रयत्न करू राहिली. काय भेटू राहिली भांडणं आवरून? हो दे ना म्हणा चांगले भांडणं जोरदार. हा शांते, हा, कोणावर चिल्ला राहिली हो तू? हा, कोणाला डोळे दाखवू राहिली असे? तुले दाखवू राहिली हो तुले. सर सर सुरेखा, हट बरं म्हणतातून. हट बाई हट हट. झालं हिची मार खाई आली आता. हा, मार खाण्यावर आली आहे. हट ना मग सुरेखा, हट ना. शांत काकू, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. नाही नाही, हिची चांगली पिटाई करतो मी आता. वच्छलाची चांगली पिटाई करतो. काकू, पिटाई करायची आहे तर त्या बायाची करा. ज्या बायानं वच्छला आट्याजवळ चुगल्या केल्या. वच्छला आट्याची तर गलती आहेच, पण सगळ्यात जास्त त्या दोन बाया कोण आहे ना त्याची गलती आहे. पिटाई करायचीच आहे कोणाची तर त्या बायाची पिटाई करा. त्या बाईले सबक शिकवणं लय जरुरी आहे. बाईचं नाव बी नाही सांगू राहिली नाही. हा, नाव नाही सांगू राहिली ना. वच्छला आट्या, तुम्हाला कोण सांगितलं शांत काकून चुगल्या केल्या म्हणून? तुमच्यावाल्या. त्या बाईचं नाव सांगून द्या. हा, इथंच सैगई होऊन जाते तोंडावर. दूधच्या दूध पाणीच्या पाणी होऊन जाते. शांत काकू म्हणत आहे, मी ना काही म्हटलं नाही. आणि तुमचं म्हणणं आहे की शांत काकून चुगल्या केल्या. तुम्हाला सांगितलं दोन बायानं गावातल्या, त्या बाईला घेऊन या तुम्ही समोर. बरं बाई, चुगल्या करायला आपल्या गावातल्या बाया लय रिकाम्या आहेत म्हटलं. हो ना माय बाई, काय खोट्या खोट्या चुगल्या करायला लागतात. खरं लय रिकाम्या बाया आहेत. काही कामधंदे नाही आहेत त्या बायाले. रिकामे कामं करत राहतात. याची चुगली त्याच्याजवळ, त्याची चुगली याच्याजवळ. पण खोटी खोटी चुगली. माया तर शांताबाईवर भरोसा आहे. शांताबाई गावात कधीच कोणाची चुगली करत नाही. त्या खोटाड्या बायाला पकडून चांगली त्या बाईची पिटाई करायला पाहिजे म्हटलं. बाया बाया मिळून सराई ना. आज शांताबाईची खोटी खोटी चुगली करत आहे, उद्या आपली करीन नाही का? हो हो चंपा, तू बरोबर बोलू राहिली. हो, कोण आहेत त्या गावातल्या दोन खोटाड्या बाया माहित नाही. हे वच्छलाबाई नावही नाही सांगू राहील त्या बाईचं. त्या बाईला पकडून चांगली त्या बाईची पिटाई करायला पाहिजे म्हटलं. तुला काय वाटते? शांताबाई पिटाई नाही करणार? शांताबाईला नाव माहित झालं त्या बाईचं की शांताबाई चांगली पिटाई करते द्यायची. मी करू लागतो म्हटलं. हो, लज्जत बाया आहेत त्या खोटाड्या बाया. कोण आहेत तर? क्षमता निमला, तुम्हाला काही कामधंदे नाही का? गाव हा ना, घरी घरी काही कामधंदे नाही का तुम्हाला? काय कोणाला काही बोलू राहिल्या? हा बाई मुन्ने, तुला नाही बोलू राहिलो आम्ही. हो बाई मुन्नी, तुला नाही बोलू राहिलो आम्ही. ज्या बायानं चुगल्या केल्या, ज्या बायानं भांडणं लावले, त्या बाईला बोलू राहिलो आम्ही. तुम्हाला काय करायला लागते त्या बाईचं? देवा, आम्हाला काय करायला लागते म्हणून राहिली? आम्ही काय या गावात नाही राहत का? आज शांताबाईच्या बाऱ्यात खोट्या खोट्या चुगल्या केल्या. वच्छलाबाईचं आणि शांताबाईचं भांडण लावलं, उद्या आमचं लावीन. आम्ही बी या गावातच राहतो. त्या बाईला सबक शिकवणं तर जरुरी आहे. तुम्ही दोघी गावातल्या कोणत्या मेन आहे की तुमच्या चुगल्या करीन कोणी? राव देवा, चुगल्या करणाऱ्या बायाचं काही सांगता नाही येत. कोणाच्या बी करू शकतात. का म्हणणे तुला कोण लागू राहिली एवढी? तुने केल्या का चुगल्या? सांग ना, तुने केल्या का? हो, तुने केल्या का चुगल्या? तुला एवढं लागू राहिलं तर? काय मी ना? नाही हो माय बाई, मी काय चुगल्या करू? मला माहित आहे ना स्वभाव, मी कधी कोणाची चुगली नसतो करत. बायाच नाही चुगली करतात. मी नाही केल्या कोणाच्या चुगल्या. आपल्याला चुगल्या करणं येतच नाही ना. नाही, त्या बायाच्या बाया तेवढं तुला लागू राहिलं म्हणून म्हटलं. नाही हो, मी म्हणाले काय कोणाला बोलता? बोलू दे ना आम्हाला, आमचं तोंड आहे. आम्ही कोणाला काही म्हणू? तुला म्हणून राहिलो का काही आम्ही? हो चंपा, बरोबर बोलू राहिली. तुला काही म्हणून राहिलो का आम्ही? तू काय म्हणतात भादर भादर करू राहिली? तू काम कर ना. तू ज्या बाया चुगल्या करणार आहे त्या बायाला म्हणून राहिलो आम्ही. तुला काही नाही म्हणून राहिलो. बाई मुन्ने, काय हाताने आपली पोल खोलू राहिली? शांत राही ना, ते अशा होऊन जाईन ना बाईले. बोलते ना त्याईले, बोलू राहिल्या तर आपल्या कोणत्या अंगाला चित्र पडू राहिले? बोलते त्याला जे बोलायचं आहे ते. त्या चुगल्या करणाऱ्या बायाले बोलू राहिल्या, ज्या दोन बायां चुगल्या केल्या त्या. जर तू बोलशील त्या बायाच्या ऐकून, त्या बायाला शकून जाईल की आपणच दोघी आहोत त्या चुगल्या करणाऱ्या. शांत राही तू, आपल्या हाताने आपली पोल नको खोलू. बोलावं तुम्ही बोला. हो नाही बाई, कशा आहेत त्या बाया काय माहीत चुगल्या करणाऱ्या? मजा येते काय माहीत त्या बाईला चुगल्या करून भांडणं लावून, नाही का? अशा लोकायले तर गावाच्या बाहेर काढून द्यायला पाहिजे म्हटलं. मला माहीत पडलं पाहिजे कोण आहे तिथं. मग पाय तू काय करतो तुम्ही. बोला बोला तुम्ही त्या बायाला बोला. मला काय करायला लागते? मी ना थोडं चुगल्या केल्या नाही का रंजना? बाईना चुप बस ना म्हणणे. स्वतःला तर लय हुशार म्हणतं. आता काय झालं तुले? बावरली का काय? माया घरी येऊन मा संग रग्गलपणा करू राहिली का? उचला तू मी ना चुगल्या केल्या म्हणून ताजवर सबूत नाही, काही नाही. ते हिंमत कशी काय झाली मा घरी भांडणं करायला याची? मा घरी येऊन माझ्यासोबतच रगेलसारखी बोलू राहिली तू. शांत काकू, तुम्ही शांत राहा.
वच्छला आत्याची बी काही गलती नाही आहे. जर गलती कोणाची असेल तर त्या 2 बायाची आहे. चुगल्या करणाऱ्या कोण आहेत तर त्या. फक्त त्याचं नाव माहीत झालं पाहिजे आपल्याला. मग सांगू कोण नाही राहिली आहे? हां, सांगू कोण नाही राहिली? सुरेखा तू वाली हट. सरक मंदातून. इले 2 फटके देऊ दे मला. आपोआप त्या बायाचं नाव सांगते ते. हे आहे ना लातूचे भूत आहे. हे बातून नाही मानेन. सरक मंदातून सरक. काकू राहू द्या ना. सरक म्हटलं ना सुरेखा. काय शांती मारता का म्हणते? मारता का? अंगावर हात उचलते का माया? उचल उचल. पाहतो तू यात बी किती दम आहे तर. वच्छला मा सांग तू गौपणा करूच नको. हे तू हेकडी आहे ना त्या घरी दाखव तू. मासमोर नाही चालत काही. काय काय शांती? काय सांगू का तुले? मा सांग खरेलपणा करूच नको तू. मा सांग गौपणा करशील ना. आता काकू शांत व्हा थोड्या. वच्छला काकू इकडे या तुम्ही. तमाय शांती गौपण नको करू तू जास्त. रे काय सरक तू मधातून. सरक लवकर लवकर सरक. आज या वच्छलाची तर चांगली सटक काढतो मी. सरक तू मधातून सरक. काकू शांत व्हा तुम्ही शांत व्हा. किती वेळची तिला समजावून सांगू राहिली. मी ना काही केलं नाही, मी ना काही म्हटलं नाही, माया कायच्यातनीच काही नाही आहे, तरी तर ऐकू राहिली का? ऐकू राहिली का ते? किती बोलू राहिली, किती बडबड करू राहिली. आनंदी आपल्याला आले उशीर झाला हो बाई. हो ताई आपल्याला आले उशीर झाला. आताला पडले वाटते फटके. आता माय बाई वच्छला पहिले तर चांगलेच फटके पडले. असंच पाहिजे वच्छलाले. वच्छलाले पडले बाई फटके. आता माय बाई चांगलेच भांडणं झाले वाटते याचे. शांत काकू शांत व्हा थोड्या. शांत व्हा. आपल्या नावासारख्या शांत व्हा थोड्या. तुमचं नाव शांताबाई आहे. शांत व्हा. नाव शांती आहे याचा अर्थ हा नाही आहे की मला कधी राग येत नाही. मला बी राग येते. मग मला राग आला तर मी कोणाची ऐकत नाही. शांता काकू याच्यात माझ्या सासूची काही गलती नाही आहे. मी सांगतो तुम्हाला पुरी खरी गोष्ट. सांगतो त्या बाईचे नाव. कोण आहे ते बाई तर? काय नाही तो मुन्नी आहे. हसू राहिली लगे. थांब ना म्हणा. दाखवतो तुला आता. मग काकू मी सांगतो त्या बाईचं नाव तुम्हाला. विशाखा आनंदी. हो काकू आम्ही. त्या बाईचं नाव आम्ही सांगतो तुम्हाला. आता ना रे काही नाही कुठून आल्या बाप्पा. यायचीच कमी होती आता. हिला माहित आहे का विशाखाले की आम्ही चुकल्या केल्या म्हणून? काकू माझी गोष्ट ऐका तुम्ही. मावर तर भरोसा आहे तुमचा. आनंदी इकडे. हो ताई आली. कोण आहे तो त्या बाया? सांगता याचं नाव. काकू माझ्या सासूची काही गलती नाही आहे. बाया सासूले भडकून देणाऱ्या दुसऱ्याच बाया आहेत 2. कोण आहेत त्या 2 बाया? सांग लवकर त्याचं नाव. तुम्ही स्वतः आपलं नाव सांगता का मी सांगू? आपली गलती कबूल करता का मी सांगू शांता काकूल तुमचं नाव? काय आमचं नाव? आम्हाला काही समजून नाही राहिलं. मुन्नीबाई तुमचा खेळ खतम. तुमचं खोटं सराईच्या समोर आलं आता. सांगा लवकर. तुम्हीच आहे ना त्या माया सासूले चुगल्या सांगणाऱ्या? तुम्हीच आहे ना? नाही बापा. आम्ही नाही सांगितलं. काय रंजना तू ना मग चुगल्या केल्या? मुन्नी ना तू ना? रंजना आत्यानं चुगल्या केल्या त्याही शांता काकूच्या? रंजना आत्या तुम्ही चुगल्या केल्या ना शांता काकूच्या माझ्या सासूसोबत? आणि या मुन्नीबाईनं बी? तुम्ही आल्या होत्या ना दुपारी माघारी? सर्व तुमच्या तोंडानं का बोलता का मी सांगू? रंजना तू ना मग चुगल्या केल्या? मुन्नीपासून मला काही अपेक्षा नाही. मुन्नीनं केल्या असेल चुगल्या. पण तू तर माझी देराणी आहेस ना. तूनच मग चुगल्या केल्या. मी कधीच तुझ्या चुगल्या करत नाही. किती भरोसा केला होता मी ना त्यावर रंजना. आणि तू ना मग चुगल्या केल्या बाई. लय झाला आता. ते मुन्नी असो का तू असो रंजना. चुगल्या करणारी सोडणार तुम्ही कोणालाच नाही. मी काही म्हणत नाही काही बोलत नाही. याचा फायदा उचलता तुम्ही लोक. आणि रंजना तू ना माझ्या चुगल्या केल्या का बाया हो म्हणता तू? दाखवू द्या येईल दंता. रंजना आता काही खरं नाही आपलं. भाग इथून लवकर. बाई मी कॅमेऱ्याला ऐकून तर घ्या. माय ऐकून तर घ्या. सारखा साऱ्या जणी म्हणतातून बाई काही ऐकत नाही आता रंजना. बाई इथून. हो बाई म्हणणे मला असंच वाटू राहिलं. चल भाग इथून लवकर. थांबा ना. काऊन पाहू राहिल्या आता? आता तुमच्या असते समोर आली तर पाहू राहिल्या का? पया तुम्ही कुठे बी. तुम्हाला का मी सोडणारी होय का? सोडणार तर नाही मी तुम्हाला. रंजना तू माई देराणी असून तू ना माया चुगल्या केल्या? थांबा पाहून जासान कुठं. आली मी तुमच्या मागं. आता नाही बाई शांताबाई कुठे गेली? चला बाय शांताबाई कुठे गेली पाहू. आता नाही बाई सगळ्या देराणीनं जेठानीच्या चुगल्या केल्या. रंजनाले आपल्या जेठानीच्या चुगल्या करायच्या वेळेस लाज नाही वाटली का थोडी? हो माय बाई कशी आहे नाही रंजना. चला बरं पाहू कुठे गेली शांताबाई तर. हो माय बाई चला चला. आता माय बाई रंजनानं आणि मुन्नीनं जे काही मला सांगितलं ते खोटं सांगितलं वाटते. म्हणून तर त्या दोघी पाहून गेल्या. त्याचं जर खरं असतं त्या इथं थांबल्या नसत्या का? आणि मी ना बी बिना विचार करता शांताबाईसोबत फालतूच्या फालतू भांडण केलं. नाही बाई मी बी जातो.